मला पाळीमध्ये ब्लिडिंग खूप कमी होती, 1 किंवा 2 दिवस होती. तर त्यामुळं काही मला प्रेग्नन्सी राहण्यासाठी काही प्रॉब्लेम येतो का? असं माझा संशय आहे. जेव्हा पाळी चालू होते कुठल्याही मुलीला, जेव्हा वयाच्या 14व्या किंवा 16व्या वर्षी पाळी चालू होते, पाळी चालू होताना पाळी रेग्युलर असते आणि कमी ब्लिडिंग होते. पण जसं तुमचं वय वाढत जातं ती पाळी रेग्युलराईज व्हायला लागते आणि तुम्हाला ब्लिडिंग हे व्यवस्थित 3 ते 4 दिवस होतं. पण 4-5 वर्षानंतर सुद्धा जेव्हा पाळी चालू होते आणि त्याच्यानंतर 4-5 वर्षानंतरही जर हा प्रॉब्लेम असेल की पाळीच्या दरम्यान तुम्हाला ब्लिडिंग कमीच होत असेल किंवा तुम्हाला ब्लिडिंग हे 1-2 दिवसच होत असेल किंवा तुम्हाला एखादाच पॅड घ्यावा लागत असेल, तर याचा अर्थ तुम्हाला जे ओव्ह्युलेशन व्हायला पाहिजे, जे शरीरामध्ये एक हार्मोन्स असतं ज्याला इस्ट्रोजन म्हणतात, ज्याच्यामुळे आपलं वरक तयार होतं, जर ते वरक व्यवस्थित तयार होत नसेल तर तुम्हाला ब्लिडिंग हे कमी होतं आणि दॅट कुड बी वन ऑफ द रिझन की आपल्याला बाळ राहायला पुढे जाऊन त्रास होऊ शकतो. कारण का आतलं जर मातीच तयार झाली नाही तर पीक रोवून ते पुढे पीक वाढणार नाही. म्हणजे बी रुजायला जी आपल्याला माती लागते तीच जर व्यवस्थित राहिली नाही तर तुम्हाला पुढे जाऊन प्रेग्नन्सी राहणार नाही. त्यामुळे जर ब्लिडिंग कमी होत असेल तर आपण पहिल्यांदा बघितलं पाहिजे की तुमचं आतलं वरक व्यवस्थित तयार होते की नाही. आणि जर ते तयार होत नसेल तर त्याला ट्रीटमेंट घेऊन मग आपण प्रेग्नन्सी पुढे ठेवू शकतो.